वक्रतुंडमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते। य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। श्रोतारः नमो नमः। शुभसन्ध्या। संस्कृतस्य सेवनं संस्कृतस्य सेवनं संस्कृताय जीवनं लोकहितसमृद्धये भवतु तनुसमर्पणं। संस्कृतस्य सेवनं कार्यगौरवं स्मरन् विघ्नवारिधिं तरन् लक्ष्यसिद्धिमक्षिसात् करोमि साध्यमस्वयं यावदेति संस्कृतं। यावदेति संस्कृतं प्रतिजनं गृहं गृहं तावदविरता गतिस्तावदनुपदं पदं संस्कृतस्य सेवनं। कामये न सम्पदं कामये न सम्पदं भोगसाधनं सुखं किञ्चिदन्यदाद्रिये विना न संस्कृतोन्नितं। गौरवास्पदं पदं गौरवास्पदं पदं नेतुमद्य संस्कृतं बद्धकटिमयं जनो निधाय जीवनं पणं। संस्कृतस्य सेवनं भाषिता च वागियं भाषिता च वागियं भाषिता भवेद्ध्रुवं भाष्यमाणतां समेत्य राजतां पुनश्चिरं। भरतभूमिभूषणं भरतभूमिभूषणं सर्ववाग्विभूषणं संस्कृतिप्रवाहकं संस्कृतं विराजतां। संस्कृतस्य सेवनं संस्कृतस्य सेवनं संस्कृताय जीवनं लोकहितसमृद्धये भवतु तनुसमर्पणं भवतु तनुसमर्पणं। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। आपण वेदांत वैभव हा उपक्रम सध्या सुरू आहे आपला, आणि त्याच्यातलं आपलं तिसरं उपनिषद चालू आहे, ते आहे कठोपनिषद। यमदेव आणि नचिकेता यांचा हा संवाद आपण बघतच आहोत, आणि त्याच्यातल्या 2 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायात 3-3 वल्ली आहेत। म्हणजे आपले एकूण 6 भाग आहेत, त्याच्यातले 5 भाग झालेत आणि आजचा हा कठोपनिषदाचा 6वा आणि अखेरचा भाग आहे। हा यमदेव आणि नचिकेताचा संवाद बघून आपण आश्चर्यचकित होतो की एवढ्याशा 9-10 वर्षाच्या मुलाला हे सगळं ज्ञान कुठनं बरं आलं, किंवा त्याच्यावरचे संस्कार किंवा त्याची जी जिज्ञासा आहे, त्याचं जे ओढ आहे, आत्मज्ञानाची जी त्याला ओढ लागलेली आहे, आणि त्याच्यासाठी तो आग्रह धरतो यमदेवांकडे। यमदेव त्यांना अनेक प्रलोभनं दाखवत आहेत, अनेक आमिष दाखवत आहेत, पण कुठल्याही आमिषाला हा लहानसा नचिकेता बधत नाही आहे। कारण वयाने लहान असला तरी तो बुद्धीने प्रगल्भ आहे, बुद्धीने अतिशय प्रगल्भ असा नचिकेता आहे। आणि म्हणून त्या नचिकेत्याच्या रूपाने आपल्याला हे आत्मज्ञान म्हणजे काय आहे ते यमदेवता सांगतायत, आणि तेच आपण जाणून घेतो आहे। आता आपल्याला आत्मज्ञान काय हे आपण अनेक म्हणजे अगदी ईशावास्यमध्ये पाहिलं, केन उपनिषदामध्ये सुद्धा एका कथेच्या माध्यमातून हे सगळं पाहतोय, पण तरीसुद्धा आपल्याला कळलं का नक्की आत्मज्ञान म्हणजे काय? आतासुद्धा ह्या अध्यायातल्या या 2 वल्लीमध्ये पहिली आणि दुसरी वल्ली झाली आहे। आज आपण त्या दुसऱ्या अध्यायातल्या 3ऱ्या वल्लीचा अभ्यास करणार आहोत।
या 2 वल्ली आपण अभ्यासल्या आहेत, पण आपल्याला कळलं का आत्मज्ञान म्हणजे काय? कारण आत्मतत्व हे सर्वत्र आहे हे कळलं, पण तरीसुद्धा नेमकं काय आहे ते अजून कळलेलं नाही आहे. यमराज आता किती आटोकाट प्रयत्न करून सांगतायत त्या नचिकेत्याला, एतद्वैतत, हेच ते ज्ञान, एतद्वैतत, की हे सगळं बाकीचं सगळं म्हणजे अगदी जसं आमच्या शंकराचार्यांनी, आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी सांगितलं आहे की तत्व म्हणजे काय, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ते त्याच्यातसुद्धा जसं ते एलिमिनेट करतात, जसं हे मी नाही, हे मी नाही, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्रजिह्वे न च घ्राण नेत्रे. त्याच पद्धतीने यमदेवसुद्धा हे सांगतात की हे सगळं काढून टाकलं म्हणजे आपले पंचज्ञानेंद्रिय असतील, पंचकर्मेंद्रिय असतील, मन बुद्धी अहंकार असेल, हे सगळं काढून टाकल्यावर जे शिल्लक राहतं ते आत्मतत्व आहे असं ते सांगतात. एतद्वैतत, अनेक मंत्रामध्ये हे एतद्वैतत सांगितलं आहे. आणि हे सगळी जी सृष्टी चालली आहे ना, ही त्याच्या सत्तेने चालली आहे. सत्ता म्हणजे राजकीय सत्ताने, त्याच्या अस्तित्वामुळे. ते ब्रह्म आहे म्हणून हे सगळं विश्व चाललेलं आहे असंही आपण बघतो आहे. अनेक भागामध्ये, अनेक उपनिषदामध्ये सुद्धा पाहिलं आहे, पण अजून पूर्ण अर्थबोध होत नाही. आणि अर्थबोध होईल एखाद्या वेळेस, शाब्दिक अर्थबोध होईल, पण ते अजून मनात ठसायला पाहिजे. अगदी दुसऱ्या अध्यायातल्या दुसऱ्या वल्लीतला अखेरचा श्लोक होता, जिथे आपण मागचा भाग संपवला होता. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भाती कुतोयमग्नी तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदम विभाती. अनेक उपनिषदामध्ये हा मंत्र आलेला आहे आणि अतिशय महत्त्वाचा असा आहे. तिथे सूर्य, चंद्र, अग्नी, तारका या कशाचाही प्रकाश पडत नाही जर का ते तत्व नसेल तर, आत्मतत्व नसेल तर. त्याच्याच प्रकाशामुळे हे सगळं प्रकाशित होतं आणि त्याच्यामुळेच हे सगळं चाललेलं आहे. भा धातू पण आपण पाहिला होता. भा म्हणजे चमकणे, प्रकाशणे. तसाच एक काश धातू आहे. काश म्हणजे प्रकाशामध्ये सुद्धा प्रकर्षाने जो चमकतो तो प्रकाश आहे. आणि हा तर कसा आहे, हे आत्मतत्वाला. आता बघा, या सृष्टीतल्या ज्या अनेक गोष्टी आहेत, म्हणजे अगदी घरातल्या बघा, आपल्या घरात ट्यूबलाईट असतो, बल्ब असतो किंवा आणखीन रोषणाई असते, त्याला बाहेरनं सप्लाय होतो, हो की नाही? आणि ज्याला ज्याला बाहेरनं सप्लाय होतो, बाहेरनं प्रकाशाचा पुरवठा होतो, त्या सगळ्या वस्तूंना काजळी धरते. निरांजन असेल, आपली समई असेल, कशी असते ती, तिथे आपण त्याच्यामध्ये तेल घालतो, वात घालतो आणि त्याच्यामुळे तिथे काजळी धरते. ज्या किंवा अगदी बल्ब असेल, आपली ट्यूबलाईट असेल, तीसुद्धा काही कालांतराने तीसुद्धा थोडी काळवंटे. म्हणजे ज्या गोष्टीला बाहेरून पुरवठा आहे त्या गोष्टी काळ्या पडतात. पण हे तत्त्व कसं आहे, स्वयंप्रकाश आहे. आणि स्वयंप्रकाश म्हणजे काय हेच आपण बघतो आहे. तर स्वयं म्हणजे स्वतःहून, विना कष्ट, कुठल्याही बाहेरच्या गोष्टीची मदत न घेता, किंवा आपण स्वयंभू म्हणतो. एखादं लिंग आहे, एखादं मंदिर आहे, ते स्वयंभू आहे असं आपण म्हणतो. स्वयं म्हणजे आपणहून, विना सायास, विना कष्ट होतात तसं. आता बघा ना, जगात आपण अनेक, आपल्याला दृष्टी दिलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला ह्या जगतातल्या अनेक गोष्टी दिसतात, हो की नाही? म्हणजे आपल्या अगदी घरातल्या वस्तू असतील, बाहेरच्या रस्त्यावर पडल्यावर, बाहेर आपण जेव्हा प्रवासाला जातो, अनेक गोष्टी, झाडं, वेली, पशु पक्षी, रस्ते, अनेक गावं, हे सगळं आपण बघत असतो. हे सगळं बघत असलो तरी त्या सगळ्याला, त्या प्रगट होण्यासाठी एका जाणीवेची गरज असते. लक्षात घ्या, नुसते डोळे किंवा नुसती ती वस्तू असून भागत नाही. डोळे आहेत माझ्याकडे आणि ती वस्तू आहे, पण त्या डोळ्यांनी ते दिसण्यासाठी आतमधल्या जाणीवेची किंवा संवेदनेची, किंवा त्याला एक मागच्या भागात आपण एक गोड शब्द वापरला होता, संवित, त्या संवितची गरज असते. त्यामुळे जेव्हा ती वस्तू दिसते तेव्हा तो ज्ञानाचा विषय होत असतो. आणि म्हणूनच वेदांतामध्ये त्या जाणीवेलाच ज्ञान किंवा तिलाच जाणीवेलाच प्रकाश म्हटलेलं आहे. ज्ञानाचा प्रकाश असं म्हणतो ना. आणि ही जाणीव कशी आहे, तर ही जाणीव आहे ती चिन्मय आहे, जिवंत आहे. जाणणे हा तिचा सहज धर्म आहे. लक्षात घेऊया, जाणणं हा तिचा सहज धर्म आहे. आपण काय म्हणतो की मला हे अभ्यास करायचं, त्याच्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. पण जाणीवेला हे ज्ञान
अगदी सहजगत्या होतं आणि ती व्यापक आहे. कमी अधिक प्रमाणात ती व्यापक असतेच. ज्या मानाने तिचा विस्तार असतो त्या मानाने माणसाच्या ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश पडतो. लक्षात घेऊया. थोडी आणखीन गूढ ज्ञानाकडे चाललो आहे, गहन तत्त्वज्ञानाकडे चाललो आहे. जाणीव प्रत्येकातच आहे. वेड्या माणसाला सुद्धा जाणीव नसते का? जाणीव असते. भूक लागल्याची जाणीव असते, तहान लागल्याची जाणीव असते, आहे. पण ही जाणीव काहींच्यामध्ये कमी असते व्यापक आणि काहींच्यामध्ये जास्त असते. आता थोडं आणखीन बघूया. या जाणीवेचा विलास असतो. या जाणीवेचा विस्तार जसा जसा वाढत जातो तसा तो प्रकाश वाढत जातो आणि त्या मानाने त्या माणसाच्या ठिकाणी त्या ज्ञानाचा प्रकाश आढळतो. आणि तेव्हा काय होतं, ती जाणीव विशाल होते, सर्वव्यापी बनते. आणि मग तेव्हा बघा, आता थोडी इतकीशी जाणीव आहे, मग ती थोडी आणखीन झाली, वाढत गेली. एवढी झाल्यानंतर आपण त्या माणसाला बुद्धिमान म्हणतो. पण ह्या बुद्धिमानालासुद्धा मर्यादा आहेत. बुद्धिमान व्यक्तीलासुद्धा मर्यादा आहेत. जेव्हा ती जाणीव सगळ्या मर्यादा ओलांडून पलीकडे जाते तेव्हा ती जाणीव पूर्ण व्यापक होते. आणि तेव्हा काय होतं, जाणण्यासाठी दुसरी वस्तू शिल्लकच राहत नाही. ब्रह्मांडाला व्यापून राहणारी ही जाणीव आहे. तिथे आता जाणण्यासारखं वेगळं काही शिल्लकच नाही. आपण मागे भगवद्गीतेमध्ये पाहिलं होतं, यज्ञात्वा नेह भूय न ज्ञातव्यम अवशिष्यते. आता जाणण्यासारखं काही शिल्लकच राहिलं नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये, अशा अवस्थेमध्ये ती स्वतःला प्रकाशित करते. आणि ह्यालाच म्हटले हे आत्म्याचं स्वयंप्रकाश रूप आहे. काश धातू पाहिला, भा धातू, भा म्हणजे सुद्धा प्रकाशनेच आहे. त्याच्यावरूनच अनेक शब्द आलेत. भास्कर, भास्वर, प्रभा, आभा, विभा, आपल्याला माहिती आहे ना, प्रभाकर, असे अनेक शब्द आलेत. आणि सर्वव्यापी ही इतकी जाणीव आहे, शुद्ध जाणीव आहे. या अर्थाने पाहिलं तर हा आत्मा सगळ्यांना जाणतो, प्रकाशित करतो. मात्र कोणतीही वस्तू ज्याच्यामध्ये मीपणाने व्यवहार करणारा मनुष्य पण आला तो मात्र ह्या आत्म्याला जाणू शकत नाही. समजते आता आपल्याला. आत्मा सगळं जाणतो. जाणीव जितकी व्यापक होईल तितकी सगळ्याला ती जाणत जाते. आणि शेवटी अशी एक स्टेज येते की आता जाणण्यासारखं काहीच उरलं नाही. तेच आहे ते आत्मज्ञान आहे. ही जाणीव कशी आहे, ती जिवंत आहे, प्रेरक आहे, गतिशील आहे. काय सुंदर वर्णन केलं आहे. ती जाणीव व्यापक आहे, प्रेरक आहे, गतिशील आहे. अशी जाणीव जर का सगळ्या ठिकाणी भरून राहिली असेल तर ती हालचाल कशी करते. तुम्ही एकदा म्हणताय की ती व्यापक आहे आणि ती गतिशील आहे. आता गतिशील असायला, हालचाल करायला तिला जागा तरी कुठे, कारण सगळीकडे तीच भरून राहिली आहे. पण आपण मागे पाहिलं होतं, तद एजती तद न एजती. ते तत्त्व हालचाल करतं पण आणि एका जागी स्थिर पण आहे. दोन्ही गोष्टी आहेत, परस्पर विरोधी आहेत. आणि मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं, जसं अग्नी म्हणा, वायू म्हणा, वेगवेगळी रूपं घेतो. हे आपल्या व्यवहारातलं उदाहरण आहे. अग्नी म्हणजे एखादा ओंडका जळला तर त्या अग्नीला ओंडक्याचं स्वरूप येतं. एखादी दोरी जळली तर दोरीचं स्वरूप. वायूसुद्धा जिथे प्रवेश करेल तिथलं तो स्वरूप घेतो. फुग्यामधली हवाच आहे, टायरमधली हवाच आहे, एखाद्या टेडी बेअरमधलीसुद्धा हवाच आहे. पण रूपं वेगवेगळी घेते. तसंच या आत्म्याने ही सगळी रूपं घेतलेली आहेत. आता हे तर कळलं, आपण वारंवार हे बघतोय. आता नचिकेताचा प्रश्न काय आहे. नचिकेता म्हणतोय की त्या आत्म्याचा मला अनुभव कसा येईल तेवढं मला सांगा. आता आत्म्याचं सर्वव्यापीपण आपल्याला दोन मार्गाने, नचिकेताच्या माध्यमातून बरं का. आपण गीतासुद्धा कशी शिकलो, अर्जुनाच्या माध्यमातून. आपण सगळे अर्जुन झालो तर आपल्याला गीता समजेल, आणि आहोतच ना. तसंच आता नचिकेत्याच्या भूमिकेत आपल्याला शिरायचं आहे. म्हणजे मग हे आत्म्याचं सर्व व्यापकत्व आपल्याला जाणून घेता येईल. आता दोन सोप्या पद्धती सांगितल्या आहेत. यमदेवानी फार सुंदर सांगितलेले ह्याचं वर्णन करून. आपल्या जीवनात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या सगळ्या भगवंतांच्या इच्छेने घडतच असतात. याची खूणगाठ आधी मनाशी आपण बांधली पाहिजे. म्हणजे बघा, आता थोडं आणखीन आपल्या भाषेत समजून घ्या. सगळ्या जगाला चालवणारी एक सत्ता आहे.
एक सत्ता ती परब्रह्माची सत्ता आहे आणि आपण कोण आहोत? या जगतातला एक घटक आहोत. हे जगत मोठं आहे, मी एक छोटी आहे, पण ह्या जगताचाच मी घटक असल्यामुळे आपल्या जीवनावर सुद्धा जो अंमल आहे, जे वर्चस्व आहे, जे करवून घेणारा जो आहे, करता करविता आहे, तो सगळा तोच आहे. जसं हे संपूर्ण ब्रह्मांड चंद्रसूर्यांनासुद्धा जर तो चालवतो, तर मला का नाही चालवणार? माझ्या जीवनात घडणाऱ्या सगळ्या बऱ्या वाईट घटनाला तोच आहे, चालवणारा सगळा तोच आहे. आणि आणखीन एक समजून घेऊया की ती जी सत्ता आहे ना, ते जे तत्त्व आहे ना, ते ज्ञानमय असल्यामुळे त्याच्याकडून एकही बारीकशीसुद्धा चूक होत नाही. आपल्याकडनं 100 चुका होतात, आम्ही सारख्या चुकाच करत असतो. असं वाक्यच आपण करून ठेवलं आहे, टू अर्र इज ह्युमन. मग आता ह्युमन नाही आपल्याला राहायचं, आपल्याला देवत्वाकडे जायचं असेल तर चुका करायच्या नाहीत. आणि जे काही बरं वाईट आमच्या आयुष्यात घडेल ते त्याच्यामुळे आहे असं मानायचं आणि त्याच्या लीलेकडे तटस्थपणाने साक्षी भावाने बघायचं. आणि मग असं केलं की एक गंमत होते की आपल्या चित्ताचं समत्व ढळत नाही. आपण समचित्त होऊ शकतो आणि मग समचित्त झालो की पुढची वाटचाल सुकर होते. हा झाला एक मार्ग. म्हणजे जे वाट्याला येईल त्याचा आदर करायचा आहे, त्याचा सत्कार करायचा आहे. म्हणजे दुःख नुसतं स्वीकारायचं नाही, तर त्याचा सत्कार करायचा आहे. संकटाचा सुद्धा सत्कार करायचा आहे, कारण ते त्याच्या इच्छेने आलेलं आहे, त्याच्या सत्तेने आले. ही एक बाजू झाली. आता दुसरी काय आहे? दुसरा मार्ग म्हणजे हे सगळं जर का त्या आत्म्याचाच विलास असेल तर आपलं जीवनसुद्धा त्या विलासातलं एक क्रीडा आहे, एक लीला आहे. हे सगळं एवढं तो घडवतो आहे, अघटित घटना पटीयसी माया. त्यामुळे ही एक तऱ्हाच आहे. त्यामुळे मग काय करायचं? आपल्या जीवनाकडे सुद्धा एक क्रीडा म्हणून बघूया ना, एक खेळ म्हणून बघूया. आपण क्रिकेटची मॅच बघतो, फुटबॉलची बघतो, टेनिस बघतो, किंवा प्रत्यक्षसुद्धा आपण अगदी आपले भारतीय खेळसुद्धा खो खो असेल, कबड्डी असेल, किंवा असे खेळसुद्धा आपण बघतो ना, आनंदाने बघतो, कारण आपल्याला त्याच्यात आनंद मिळतो. मग आपल्या जीवनाकडे सुद्धा खेळ म्हणून बघूया तर काय हरकत आहे? आपल्या जीवनाकडे थोडं तटस्थ भावाने खेळ म्हणून बघूया. आणि खेळातला एक नियम असा आहे की तुमच्याकडे स्पोर्ट्समन स्पिरिट पाहिजे. आहे का आपल्याकडे स्पोर्ट्समन स्पिरिट? का आम्हाला संकट आली, दुःख आली, वेदना आल्या की लगेच आम्ही खचून जातो आणि चिडीचा डाव खेळायला लागतो? नाही 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 नाही, चिडीचा डाव खेळायचाच नाही. ठीक आहे, माझी ही चूक झाली म्हणून मला हे भोगावं लागलं. इतकं ओपन माइंडेड आपल्याला राहायला पाहिजे. स्पोर्ट्समन स्पिरिट पाहिजे. आणि खेळ म्हटल्यावर कधीतरी हार, कधीतरी जीत होणारच ना. त्याच्या यश अपयश हे तात्पुरतं असतं. आणि म्हणून काही झालं तरी समाधान भंगू द्यायचं नाही. खेळताना मजा आली की नाही, मी हारले असेल कदाचित, कारण समोरचा जास्त छान खेळत होता, असं म्हणायचं. आपली हार अगदी मोकळ्या मनाने स्वीकारायची. आणि मग त्या खेळाच्या मात्र नियम मोडायचे नाहीत बरं का. खेळाचा नियमबाह्य वर्तन करायचं नाही, नियम सांभाळून आटोकाट प्रयत्न करायचा. आणि मग मात्र जे येईल ते स्वीकारायचं. यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः. त्याची इच्छेप्रमाणे कधी मला यश मिळेल, कधी अपयश मिळेल, त्याची इच्छा असं म्हणायचं आहे. आणि किंवा असंही सांगितलं आहे ना, भगवद्गीता हे उपनिषदाचं प्रतिबिंब आहे. सिद्ध्यसिद्ध्योर निर्विकार करता सात्विक उच्यते. सिद्धी मिळो असिद्धी मिळो, आपल्याला त्या निर्विकार राहायचं आहे त्याच्यामध्ये. आणि असं केलं ना तर आत्मानंद निश्चितच मिळणार आहे. आणि आत्मानंद म्हणजे नेमका काय आहे? तर शाश्वत सुख आहे आणि शांती आहे. एवढंच आपल्याला मिळवायचं आहे. आणि मग जे ह्या मार्गाने जात नाहीत त्यांना मात्र काहीही मिळत नाही, असं उपनिषद अगदी ठामपणाने सांगतायत. नैतरेषाम, इतरांना मिळणार नाही. जे ह्या मार्गाने जातील त्याला मात्र हे मिळणार आहे. कारण ही सृष्टी त्यांनीच बनवली आहे हो. त्याच्यात जसं आनंददायी घटना आहेत तशा दुःखदायीसुद्धा असतीलच ना. बघा ना, प्रत्येकाला या सृष्टीमध्ये त्या परमेश्वराने केवढं काय काय देऊन ठेवलं आहे. त्या वाघसिंहाला रात्री चमकदार असे डोळे दिले, त्या जिराफाला कोवळी पानं खाण्यासाठी उंच मान दिलेली आहे, झेब्र्याच्या अंगावर पट्टे आहेत, किंवा
प्रत्येकाला वानराच्या शेपटीतली लवचिकता असेल, खारुताईची लगबग असेल, मुंगीचा संग्रह असेल, घारीची तीक्ष्ण नजर असेल, पोपटाचा पाचूसारखा रंग आहे, ही सगळी त्याच्या खजिन्यातली एकापेक्षा एक रत्न बघून आपल्याला आनंद होतो की नाही. किंवा अगदी सकाळी उठल्याबरोबर त्या पानावर फुलावर पडलेले दवबिंदू असतील, त्या पावसाची सर असेल, तो मृदगंध असेल, कितीतरी गोष्टी त्यांनी आपल्याला सुखावणाऱ्या दिल्या आहेत. तशाच अगदी तशाच भूकंप आहे, अगदी सुनामी आहे, किंवा आत्ताच होऊन गेलेलं कोविड आहे, अशाही घटना आहेत. कधी कधी काय की दुःखद घटना होतात, अपघात होतात, हे सगळं त्याचंच आहे. महापूर आहे, दुष्काळ आहे, अवर्षण आहे, अशाही गोष्टी घडतात. पण हे त्याचं आहे, त्यांनी केलेलं आहे. त्याला आपल्याला फक्त सामोरं जायचं आहे, सन्मुख व्हायचं आहे. एवढं लक्षात ठेवलं तर आपल्याला कशाचंच सुखदुःख होणार नाही आणि मग त्याला मोकळ्या मनाने सामोरं जाता येईल. हे आपण मागच्या भागात पाहिलं. आता आज मात्र ह्या दुसऱ्या अध्यायातली 3री वल्ली बघणार आहोत आणि तेही तुमच्या ओळखीचंच आहे बरं का. पहिला मंत्र वाचल्यावर तुमच्या लगेचच लक्षात येणार आहे की हा मंत्र आपल्या ओळखीचा आहे. पहिला शब्दच बघा काय आहे, तुमच्या अगदी परिचयाचा आहे. ऊर्ध्वमूलो. आठवला ना 15वा अध्याय पुरुषोत्तम योग. पण पुढचा शब्द वेगळे आहेत. ऊर्ध्वमूलो अवाक् शाखम एषो अश्वत्थ सनातनः तदेव शक्रम तद्ब्रह्म तदेवामृतमुच्यते तस्मिंश्च लोकाश्रिताः सर्वै तदु नात्येति कश्चन एतद्वैतत्. पुन्हा आलंच ते ध्रुवपद पालुपद आलंच, एतद्वैतत्. काय सांगितलं आहे, या विश्वरूप सनातन अश्वत्थ वृक्षाचं मूळ कुठे आहे? अहो वर आहे, त्या ब्रह्माच्या ठिकाणी आहे आणि त्याच्या शाखा मात्र सगळ्या खाली पसरल्या आहेत. उपनिषदाचा आणि भगवद्गीतेचा काय संबंध, किंवा कसे कुठले मंत्र आलेत असं तुम्ही वारंवार विचारता ना. हे बघा लगेच हा मंत्र आणि तो भगवद्गीतेतला 15व्या अध्यायातला पहिला मंत्र अगदी सारखा आहे. त्यामुळे अनेक शाखा पसरलेल्या आहेत आणि त्या शाखांना अनेक फुलं आहेत, पानं आहेत. छंदांसी यस्य पर्णानी यस्तं वेद स वेदवित. आपल्याला माहिती आहे. इथे तेच म्हणले तदेव शक्रम तद्ब्रह्म तदेवामृतमुच्यते. आता ऊर्ध्वचा अर्थ वर असा एक आहेच, पण ऊर्ध्वचा आणखीन एक अर्थ आहे उत्कृष्ट, उत्तम, श्रेष्ठ. आणि अध म्हणजे निकृष्ट, खालच्या. अधोगती आपण म्हणतो ना, किंवा अधोगती, अधोमुख वगैरे आपण म्हणतो, तसंच आहे. हे सगळं जे तत्त्व आहे ते तसं आहे. म्हणजे बघा हां, ते शुद्ध चैतन्य आहे, ते ज्योतिस्वरूप आहे, ते अमृतस्वरूप आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे लोक आश्रित आहेत. त्याचे नियम कसे आहेत? ते सत्याधिष्ठित आहेत, ऋताधिष्ठित आहेत आणि त्याचं उल्लंघन कोणीही करत नाही. उल्लंघन, त्याच्या नियमाचं उल्लंघन करताच येत नाही. एखादी वस्तू आपण वर टाकली तर ती खाली येणारच, हा त्याचा नियम आहे, गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. मी तो नियम मोडून ती वस्तू खाली येणारच नाही असं काही करू शकत नाही आणि करूही नये. कारण त्याचे नियम कसे आहेत? अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जय मंगलम. रामरक्षेत जे सांगितले तसंच आहे. आता नेहमीच आपला व्यवहारातला जो वृक्ष असतो त्याची मुळं खाली असतात, पण या संसार वृक्षाचं मूळ मात्र वरती आहे आणि तरीही तो नित्य वाटतो. खरा तो अनित्य आहे, पण तो नित्य वाटतो. आपल्याला माहितीच आहे, व्यवहारातसुद्धा आपण म्हणतो गंगा नदी पवित्र आहे. भारतीयांना अतिशय पूजनीय, आदरणीय असलेली ही गंगा नदी जी आहे ती अनित्यच आहे. पण तरी आपण म्हणतो की अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या ही गंगा नदी वाहते, तीच गंगा आहे. पण खरं म्हटलं ना तर गंगेची जे पाणी आहे ते दर क्षणाक्षणाला बदलतं आहे. आत्ता मी इथे घेतलं अर्घ्य आणि पुढचं अर्घ्य घेईपर्यंत ते पाणी बदललं आहे. हे पाणी बदलत आहेत. तसंच या संसार वृक्षाचा आहे, तो सारखा बदलणार आहे, तरीसुद्धा आम्हाला तो नित्य वाटतो, तो शाश्वत वाटतो. नाहीतरी आपल्या स्वतःबद्दलसुद्धा आपल्याला असंच वाटतं ना, मी तीच आहे, मी जे जन्माला आले तीच मी आहेत असं मला वाटते. पण अहो मी केवढी बदलले एवढ्या वर्षामध्ये, मी किती बदलले. शरीराचा कण आणि कण बदलतो. लहानपणची माझी एखादी मैत्रीण मला आता ओळखू शकत नाही, कारण सगळंच बदललं आहे. रंग, रूप, वजन, उंची सगळं बदललेलं आहे. त्यामुळे पण आपण काय म्हणतो, मी तीच आहे. तसंच आहे या संसार वृक्षाचं, तो अनित्य असूनसुद्धा नित्य वाटतो. आता वृक्ष हे उदाहरण घेतलं की नाही,
वृक्ष हा दृष्टांत घेतला आहे. वृक्ष हे कार्य आहे म्हणजे त्याला कारण असणारच. वारंवार आपण हा सिद्धांत बघतोय. जिथे कार्य आहे तिथे कारण आहेच. आपोआप कोणतीही घटना घडत नाही. काही नाही त्याच्यातनं सगळं कसं उद्भवतं हे खरंच आहे. बघा ना, उन्हाळ्यात एखाद्या अगदी मोकळ्या मैदानावर काही नसतं, पण पावसाची सर येते आणि गवत उगवतं. आणि गवत उगवतं म्हणजे त्या जमिनीत गवताचं बीज होतं म्हणून ते उगवलं. तसंच त्या एवढ्याशा बीजामध्ये ते एवढं सामर्थ्य आहे असं त्याला म्हटलेलं आहे. त्यामुळे ब्रह्म आधार आहे आणि विश्व हे त्याचं आश्रित आहे. ब्रह्म हे अधिष्ठान आहे आणि त्याच्यावर हे सगळं विश्व उभारलेलं आहे. आणि त्यामुळे तो एकच तत्व आहे. त्याच्यातूनच जन्म झाला आहे. विश्वाची निर्मिती त्याच्यातून झाली आहे. हे विश्व आत्ता तगतं आहे, जगतं आहे ते त्याच्याच आश्रयावर. आणि जेव्हा लय होईल तेव्हा ते विश्व त्याच्यामध्येच विलीन होणार आहे. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति, त्वं भूमिरापो नलो निलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि. काय अथर्वशीर्ष घ्या, उपनिषद घ्या, भगवद्गीता घ्या, तत्त्व एकच आहे. नाहीतरी अथर्वशीर्ष हेच एक उपनिषद आहे. त्यामुळे तत्त्व सगळीकडे सारखीच आहे. त्या एका तत्वातून हे सगळं निर्माण झालेलं आहे. पहिले 6 मंत्र आपण एकदमच घेऊया. यदिदं किंचित जगत सर्वं प्राणम एजति निःसृतं महद्भयं वज्रमुद्यतं य एतद्विदुः अमृतास्ते भवन्ति. हे सगळं जग आहे ना त्या ब्रह्मापासून निघालेलं आहे. त्याच्यामुळेच हे जग चालतं. ते ब्रह्म म्हणजे त्याचा एक धाक आहे, त्याचा एक दरार आहे, त्याची एक जरब आहे. कारण तो कोण आहे? तो या सगळ्याचा विश्वाचा नियंता आहे. तुझी या श्वासे पान हलते, स्पर्शे तुझी या फूल फुलते. खरंच आहे. गगन झळाळत तेजही झुलते, रविचंद्राचा तू निर्माता, शरण तुला भगवंता. त्या परमेश्वराला शरण जायचे. आणि तो दिसतोय का? तो दिसत नाही, पण तो आहे ना याची जाणीव वारंवार होते. म्हणजे शरीरामध्ये प्राण आहे म्हणून सगळ्या क्रिया घडत आहेत. त्याचप्रमाणे विश्वात होणाऱ्या सगळ्या घटना आहेत त्या ब्रह्माच्या अधिष्ठानावर चालल्या आहेत, ब्रह्माच्या आश्रयाने. म्हणजे बघा ना, एखादा राजा असतो चांगला, प्रजाहित दक्ष असा उत्तम राजा आहे की त्याची सगळ्या आपल्या राज्यावरती नजर आहे, दृष्टी आहे, पूर्ण दृष्टी आहे. त्याचे सेवक जसे त्याच्या आज्ञेने काम करतात तसंच, अगदी तसंच या सृष्टीतल्या सगळ्या क्रिया त्या भगवंताच्या आज्ञेने चालल्या आहेत. आणि हे सगळं जगाला त्यांनी नियमबद्ध ठेवलेलं आहे. हे जगत आहे ना, जगत याचाच अर्थ जाणारं. कुठे जाणारं? इथून इथे जाणारं. म्हणजे उत्पत्तीपासनं लयाकडे जाणारं हे जगत आहे. जगत गमधातूचं हे वर्तमान काळवाचक धातुसाधित विशेषण आहे. हे जगत हे क्षणाक्षणाला बदलणार आहे. पण ही हालचालसुद्धा कशामुळे होते? त्या परमात्म्याच्या शक्तीमुळेच होती आहे. पण तरीसुद्धा याच्यामध्ये एक नियमबद्धता आहे. हे स्वैर नाही आहे, वाटेल तसं होत नाही आहे. म्हणजे त्या एकदम बीचा एकदम वृक्ष होत नाही. ते बीचा एक मोड येतो, त्याला अंकुर फुटतो, 2 पानं येतात, हळूहळू हे सगळ्या घटना इतक्या सुरळीतपणे चालल्या आहेत. पण तो दिसत नाही, तो नियंता कुठे दिसतच नाही आहे. पण असं म्हणतात की परमेश्वराच्या काठीला आवाज नसतो, पण ज्याच्या पाठीत बसायची ती बसतेच बरोबर. तुम्ही चुकलात की तो शासन करणारच आहे, असा तो आहे. जो हे सगळं जाणतो तोच बनतो, त्याच्यासारखाच सच्चिदानंद बनतो. हे जाणून घेऊया. आपण आता शाब्दिक जाणतोय, अनुभूतीने सुद्धा जाणून घेऊया. त्याचं भय आहे, त्याचा धाक आहे. उत्तम बॉस असेल, कडक एखादा साहेब असेल एखाद्या ऑफिसमध्ये, तर सगळे आपलं काम मनापासनं करतात की नाही? तसाच हा आहे. भयादस्य अभिस्तपती भयात तपती सूर्यः भयात इंद्रश्च वायुश्च मृत्युर्धावती पंचमः. त्याच्या भीतीमुळे सगळे बरोबर काम करतात, वेळेवर येतात, कुठेही चूक नाही, कुठेही गफलत नाही, कुठेही उशीर नाही. प्रत्येक घटनेला जसं त्याच्या भयामुळे सगळा विश्वाचा व्यवहार चालू आहे. आणि किती चालू आहे? अचंबा वाटण्यासारखं आहे, आश्चर्य वाटण्यासारखं आहे. या विश्वामध्ये अगाध गूढ अशा अनंत गोष्टी घडत असतात. विश्व जाऊ दे, आपल्या शरीराची रचना किती गुंतागुंतीची आहे.
पण तरीसुद्धा त्या प्रत्येकाच्या शरीराचा व्यवहार चालवणारा तोच आहे. तोच आहे. तुमच्या माझ्या तर कशाला, मुंगीच्या शरीराचं सुद्धा कारभार तोच चालवतो आहे. सगळ्या घटना त्याच्या. आणि खरंच आहे. आता बघा ना, एक विचारच करूया आपण, मेंदू म्हणजे काय आहे नेमकं? आपल्या मस्तिष्कामध्ये जो मेंदू आहे, वस्तुतः तो फक्त एक मांसाचा गोळा आहे. लिबलिबीत असा मांसाचा गोळा आहे. मग या मेंदूच्या, या बुद्धीच्या जोरावर किती शोध लावलेत माणसांनी, किती संशोधनं केली आहेत, किती काय काय केलेलं आहे. मग ह्या मेंदूमध्ये ही शक्ती दिली आहे कोणी? अहो त्यांनी. नाही तर एवढ्याशा गोळ्यामध्ये काय, खरंच बघा ना, एक माणसासारखा दुसरा माणूस नाही, एका माशासारखा दुसरा मासा नाही, एका पक्ष्यासारखा पक्षी नाही. एवढंच कशाला, झेब्रा असेल, बिबट्या असेल, चित्ता असेल, यांच्या पाठीवरचे, यांच्या कातडीवरचे जे पट्टे आहेत किंवा ठिपके आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा विविधता आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक झेब्रा दुसऱ्या झेब्र्यासारखा नाही. तुमच्या आमच्या हातावरच्या रेषा तरी कुठे सारख्या आहेत? म्हणजे केवढे नमुने आहेत हो त्याच्या पोतडीमध्ये. एकाच्या रेषा म्हणजे वडिलांच्या आणि मुलाच्या रेषा सारख्या असतात का त्यांनीच जन्म दिला आहे म्हणून? नाही. प्रत्येकाच्या रेषा सारख्या आहेत, फिंगरप्रिंट्स वेगळेले आहेत. असं सगळं आहे. अनंत नमुने सादर करणारी ती जी विश्वातली विराट शक्ती आहे, या शक्तीचा आदर करायचा आहे आणि त्याच्यापुढे फक्त नतमस्तक व्हायचं आहे किंवा त्याच्याशी समरस व्हायचं आहे. मी कोणीतरी वेगळा, मी कोणीतरी शहाणा असं म्हणून त्याला ओलांडायचा प्रयत्नच करायचा नाही आहे, असंही म्हटलेलं आहे. आणि मग तुम्हाला तुमच्या कर्माप्रमाणे फळ मिळतंच. मग उत्तम कर्म करा, उत्तम फळ मिळणारच आहे. असं जर आहे, तिथे लांडी लबाडी चालत नाही, तिथे वशिला चालत नाही. मी मंत्र्याचा मुलगा आहे, माझे हे मामा एवढ्या पोलीस खाते, अहो नाही नाही, हे चालणारच नाही तुमचं. कुठलेच तिथे नियम म्हणजे फक्त नियम आहे असं म्हटलेलं आहे. काय म्हणजे सूर्यचंद्र घाबरतात तर आपण काय होत? इह चेत अशक्तम बोद्धुम प्राक् शरीरस्य विस्रंसः ततः सर्गेषु लोकेषु शरीरात्वाय कल्पते. माता केव्हा करायचे हे सगळं? हे जाणून केव्हा घ्यायचे? अहो शरीर पडण्यापूर्वी. हे शरीर दिले ना, शरीरात जोपर्यंत तो राहतोय तोपर्यंत ह्याचा शोध घ्यायचा आहे. शरीर पडल्यानंतर तुमचं शरीर असंच राहील, पण मग काहीच उपयोग नाही. म्हणून शरीर पडण्यापूर्वी माणसाने जर का आत्मा जाणला तर तो हळूहळू संसार बंधनातनं मुक्त होतो. नाही तर पुन्हा शरीर धारण करावं लागतं. या जन्मात जर का परब्रह्माचं ज्ञान करून घेतलं नाही तर महती विनष्टी, मागे आपण पाहिलं होतं, केन उपनिषदामध्ये पाहिलं होतं, महती विनष्टी. उपनिषदातला हा अगदी कळीचा शब्द आहे. जे अतिशय विद्वान, विचारवंत किंवा त्या शास्त्रार्थ करणारे जे लोक आहेत त्यांच्या बोलण्यामध्ये महती विनष्टी, फार मोठं नुकसान आहे, बिग लॉस आहे हा. शेअर बाजारात किंवा बाकीचा लॉस होतो त्याला आपण म्हणतो. अहो हा फारच मोठा आपण तोटा करून घेतो आहे स्वतःला. दिला होता उत्तम देह, उत्तम बुद्धी, सगळी इंद्रिय कार्यक्षम, पण काय केलं तुम्ही? काही केलं नाही. महती विनष्टी, मोठं नुकसान आहे. आणि आपण शाश्वत न जाणता आपण त्या अशाश्वतात पुन्हा पुन्हा गुंतत जातो. आणि तर त्याच इयत्तेत बसण्यासारखं आहे. तुम्हाला संधी दिली ती 7वीत ना 8वीत जायची, पण तुम्ही काहीच केलं नाही. पुन्हा 7वीत बसा, पुन्हा त्याच वर्गात बसा, पुन्हा तोच जन्म घ्या. नाही नाही, चालणार नाही आहे. आणि मग कसं करायचं आहे? पुढच्या मंत्रात, 5व्या मंत्रात सांगितलं आहे, यथा दर्शे तथा आत्मनी, यथा स्वप्ने तथा पितृलोके, यथाप्युपरीव ददृशे तथा गंधर्वलोके छाया तपयोरिव ब्रह्मलोके. ज्याप्रमाणे आरशामध्ये आपलं तोंड दिसतं ना, पण आरसा स्वच्छ पाहिजे. आरशावरच आमच्या धूळ आहे, माती आहे, खराब झालेला आरसा आहे आणि आम्ही म्हणतो की अशी काय मी दिसते आहे. अहो आरसा स्वच्छ करा तर प्रतिबिंब चांगलं होणार आहे. मग तसंच आहे, अंतःकरण शुद्ध करा तर परब्रह्माचं दर्शन होणार आहे. तो आरसा आहे, त्या अंतःकरणामध्ये त्याचं प्रतिबिंब पडणार आहे. आणि मग हे दर्शन स्पष्ट होण्यासाठी सारखं घासून पुसून अंतःकरण शुद्धी करायचे आणि हळूहळू हे होत जातं बरं का. आता एक गंमत बघूया. जसं जसं आपण वरच्या लोकात जातो, ऊर्ध्व गतीला जातो, तसं तसं दर्शन स्पष्ट व्हायला लागतं. बघा ना,
कुठल्या म्हणजे कुठे हा अनुभव येतो? आत्मा जेव्हा पृथ्वी लोकावरनं पितृलोकात जातो तेव्हा त्या परब्रह्माचं अस्पष्ट दर्शन होतं, धूसर दर्शन होतं पितृलोकात. एक एक लोक आपण ओलांडत चाललेले आहेत. त्या स्वप्नामध्ये अस्थिर धूसर अस्पष्ट दिसतं तसं दर्शन त्याच्यात होतं. कारण तिथेसुद्धा जीवाच्या अजून वासना गेल्या नाहीत, वासना क्षय झालेला नाही. त्यामुळे पितृलोकात दर्शन घडतं पण ते अगदी धूसर असतं. तिथून तो जेव्हा आणखीन वरती गंधर्व लोकात जातो तेव्हा पाण्यातल्या प्रतिबिंबाप्रमाणे त्या परब्रह्माचं दर्शन घडतं. म्हणजे पाण्यात आपल्याला स्वच्छ दिसतं की नाही, आपलं प्रतिबिंब, झाडांचं पक्ष्यांचं प्रतिबिंब दिसतं पण ते अस्थिर असतं. पाणी हललं की प्रतिबिंब हलतं, तसं गंधर्व लोकात आहे. त्याहून जीव जेव्हा वर जातो ब्रह्मलोकात गेला तर ब्रह्माचं दर्शन ऊन सावलीप्रमाणे स्पष्टपणे होतं. पण त्यासाठी खूप पुण्य हवं, अंतःकरण शुद्ध हवं. पण तरीही ते द्वैतातलं दर्शन आहे. आणि ह्या पलीकडे जेव्हा जातो बरं का, आता ह्याच्याही पलीकडे ब्रह्मांडाच्या बाहेर जातो तेव्हा मात्र ती संधी घालवायची नाही आहे. तेव्हाचं दर्शन आहे ते स्पष्ट दर्शन आहे. म्हणून तर आपण ईशावास्यच्या उपनिषदाच्या 18व्या मंत्रात पाहिलं होतं, तुम्हाला आठवतं आहे का? हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखम तत्त्वं पूषण अपावृणो सत्यधर्माय दृष्टये. या ब्रह्मांडाची सक्ती आहे, एक झाकण आहे, ते दूर करायचे. ते कसं? हिरण्मयेनं, सोन्याचं झाकण, या भौतिक गोष्टींचं झाकण बसलं आमच्या दृष्टीवर, ते काढून टाकलं तर ते दर्शन अतिशय क्लिअर होणार आहे, अतिशय स्पष्ट होणार आहे आणि शक्य आहे. पुन्हा पुन्हा मी सांगते, हे शक्य आहे. काय करायचं आहे? 6वा मंत्र. इंद्रियाणां पृथक भावम उदयास्तमयो चयत पृथक उत्पद्यमानानां मत्वा धीरो न शोचती. धीर पुरुष कधीही त्याचा शोक करत नाही. बघा, प्रत्येक महाभूतापासून एक एक इंद्रिय उत्पन्न होतं आणि प्रत्येक इंद्रिय निरनिराळ्या असून प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. आपल्याला माहिती आहे, डोळ्याचा धर्म वेगळा, कानाचा वेगळा, प्रत्येक इंद्रियाची देवतासुद्धा वेगळी आहे आणि इंद्रियांनासुद्धा उदय असतो. हे जाणून धीर पुरुष त्याच्यात गुंतत नाहीत. आता डोळ्यांची देवता कोण आहे? सूर्य ही डोळ्यांची देवता आहे. कानाची देवता कोण आहे? दिशा ही कानाची देवता आहे. नाकाची देवता आहे पृथ्वी. किंवा असे सगळे जे आहेत हे शरीर म्हणजे 82 तत्वांचा समुदाय आहे. ही सगळी इंद्रिय फक्त जागृतावस्थेमध्ये काम करतात. झोपेत काम करतो का? आपले डोळे झोपेत बघतात का? नाही बघत. कान ऐकतात का? गाढ झोप लागल्यावर काही ऐकू येत नाही. त्यामुळे ही सगळी इंद्रिय झोपलेली असली तरी आत्मतत्व कधीही झोपत नाही, ते जागच असतं. कारण ते परब्रह्माचा अंश आहे. सगळ्या इंद्रियांची देवता आहे. त्वचेची देवता आहे वायू, किंवा जिव्हेचं देवता आहे आप, जीभ नेहमी ओली असते ना, असं सगळे. पण मग या इंद्रियेभ्यो परम मनो मनसस्तत्वमुत्तमं सत्वादपि महातात्मा महतो व्यक्तमुत्तमम्. आता जसं आपण 3ऱ्या अध्यायामध्ये पाहिलं होतं, इंद्रियाणी पराण्याहुरिंद्रियेभ्यः परम मनः, तसं आता म्हटलेलं आहे इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, बुद्धीपेक्षा जे पहिल्यांदा उत्पन्न झालं ते तत्व श्रेष्ठ आहे आणि त्याहून सगळ्या जगताचं जे बीज आहे ते श्रेष्ठ आहे. आता यमदेव आणि नचिकेतांचा संवाद चालला आहे, विसरू नका. आपलं बोलणं चाललं. आता नचिकेताला काय सांगतायत? सूक्ष्मात जाण्याचा आदेश देत आहेत किंवा तो मार्ग दाखवत आहेत. स्थूलाकडनं सूक्ष्माकडे जायचं आहे. तसंच प्रत्येक दृश्य गोष्ट आपल्याला डोळ्याने दिसते, त्याच्या मागे जाता यायला हवं. आपल्या शरीरातली इंद्रिय बरोबर आहे, सामर्थ्यशाली आहेत, शक्तिशाली आहेत, पण खरी शक्ती त्यांची नाही आहे, त्यांना कुणीतरी प्रोव्हाइड केलेली आहे, सप्लाय केलेलं आहे. त्यामुळे कधीकधी डोळे तीक्ष्ण असले तरी समोरची वस्तू दिसत नाही, मनाशिवाय ते काम करू शकत नाही. हे आपण वारंवार बघतो आहे. या मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धी योग्य निर्णय घेते. बुद्धीपेक्षा जीवात्मा श्रेष्ठ आहे. त्या जीवात्म्याला निर्माण करणारी जी अव्यक्त शक्ती आहे तिलाच माया किंवा निर्माण शक्ती किंवा सृजनशक्ती असं म्हणतो. आता त्या अव्यक्तापेक्षा काय श्रेष्ठ आहे? अव्यक्ता तु परः पुरुषः व्यापको अलिंग एव च यज्ञात्वा मुच्यते जंतु अमृतत्वं च गच्छति. आता एखाद्या शक्तीपेक्षा
ती शक्ती असलेला श्रेष्ठ असतो ना. एखाद्या माणसामध्ये एखादा अगदी कोणी पैलवान असेल, मल्ल असेल, त्याच्यामध्ये शक्ती आहे, पण शक्ती कुणाच्या आधाराने राहते? त्या माणसाच्या ना. म्हणजे शक्तीपेक्षा शक्तिमान श्रेष्ठ आहे. तसंच ही जी शक्ती आहे अव्यक्तापेक्षा तो परपुरुष हा तो श्रेष्ठ आहे. कारण तो कसा आहे, तो व्यापक आहे, त्याला लिंग नाही आहे, त्याचं कुठलं लक्षण नाही आहे. आणि मग त्याला जाणलं की मग धीर पुरुष कुठे पोचतो? अमृतत्वापर्यंत पोचतो असं म्हटलेलं आहे. कारण सगळ्यात आधी ते एकमेव अद्वितीय ब्रह्मच होतं असं त्याचं म्हटलेलं आहे. त्याला जाणल्यानंतर जाणण्यासारखं काहीच शिल्लक राहत नाही, कारण ती पराकाष्ठा आहे, ती सीमा आहे, ती म्हणजे सगळ्यात मोठी त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे अशी ती सीमा आहे. आता 9वा 10वा आणि 11वा असे श्लोक आपण एकदम घेऊया. न संदृशे तिष्ठती रूपमस्य न चक्षुषा पश्यति कश्चिनैनं हृदा मनीषा मनसाभिक्लुप्तो य एतद्विदुः अमृतास्ते भवन्ति. आता तो कसा आहे, याला डोळ्यांनी पाहता येत नसलं, हाताने स्पर्श करता येत नाही, नाकाने वास घेता येत नाही, कान जीभ सगळी इंद्रिय ह्याचं ज्ञान देऊ शकत नाहीत. मग ह्याला पाहायचं कसं? तर सतत त्याचं चिंतन करत राहिलो तर हृदय शुद्ध होत जातं आणि गढुळलेलं जे अंतःकरण आहे ना ते एकाग्र स्थिर होत जातं. खूप सुंदर सांगितलं आहे बरं का. आपण लक्षात घेऊया हे. आता ह्याचा मनापासून अभ्यास करूया. खरंच आपल्याला जर त्या तत्वापर्यंत पोचायचं असेल तर जसं आपण बघा पावसाळ्यामध्ये गढूळ पाणी यायचं पूर्वी, किंवा खेडेगावात अजूनही आता आपल्याकडे खूप क्लोरिफिकेशन किंवा आपल्याकडे फिल्ट्रेशन वगैरेची खूप सिस्टीम आहे. पण खेडेगावामध्ये बाकी काही सोर्सच नाही. समजा नदीचं पाणी आणलं, गढुळलेलं आहे, पण ते जर का शांत ठेवलं, अगदी 2 दिवस जर का ते तर वरचं अतिशय शुद्ध निव्वळ पाणी उरतं की नाही. मग तसंच आहे आमच्या अंतःकरणामध्ये. आम्ही इतक्या बाहेरच्या गोष्टीचा भरमसाठ मारा करतो आहे की त्याला शांत व्हायला वेळच देत नाही आहे. लक्षात घेऊया, हे चित्त जर का शांत अंतर्मुख स्थिर ठेवलं तर ते आपोआपच शुद्ध होत जातं, एकाग्र होतं. आणि अशा स्थिर शांत हृदयामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं, त्या विलक्षण शांतीचा अनुभव येतो. ह्यालाच आपण म्हणतो परमात्म्याचा साक्षात्कार, ज्याच्यासाठी बाह्य घटनांना थोडा आवर घालायचा आहे. डोळे बंद करू नका, कान बंद करू नका, पण या सगळ्या गोष्टीमध्ये त्या परमेश्वराचं दर्शन घ्यायला शिकूया, म्हणजे त्याचं निश्चित साक्षात्कार होणार आहे. 10व्या मंत्रात पण हे सांगितलं, यदा पंचावतिष्ठते ज्ञानानी मनसासह बुद्धिश्च न विचेष्टती तमाहु परमांगतीम. आता योग साधनेतल्या सविकल्पने निर्विकल्प समाधी स्थितीचं हे वर्णन आहे. प्राणायाम आहे, प्रत्याहार आहे, मन स्थिर केलं जातं, आपोआप कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय सगळी स्थिर होत जातात. मग बुद्धी स्थिर होते, मग अन्य कुठली जाणीव उरत नाही, काही ऐकू येत नाही, गंध येत नाही, मनात विचार उठत नाही, संकल्प नाही, विकल्प नाहीत. केवळ त्या चैतन्य शक्तीशी एकरूपता जाणवते ना, तीच परमगती आहे. थोडं शांत बसायला शिकायचं, निदान शांत बसायला. हळूहळू त्याची सवय झाली की मन शांत होतं, बुद्धी शांत होते आणि बाहेरचे जे आवेग आहेत ना, विकारांचे आवेग आहेत, ते हळूहळू कमी 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 होत जातात आणि मनाला एक शांत एकाग्रता लाभते आणि तीच परमगती आहे. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. आधी मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आमच्या तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले, खरंच आहे. शांत आपल्याला इतक्या बाहेरच्या गोष्टी सारख्या आदळत असतात आपल्या कानावर, डोळ्यावर, त्वचेवर आपल्याला, आणि ती हौसच असते. जरा कुठलं वाजलं की आपल्याला बघायचं असतं काय वाजलं. जरा कुठला वास आला की आपण अगदी खिडकी उघडून बघतो काय झालं. नको, इंद्रियांना थोडं संयमित, थोडं सीमित, थोडं मर्यादित करूया. आणि खरंच आहे, व्यवहारातसुद्धा आपण कधी तरीही एकरूपता अनुभवतो. म्हणजे बघा ना, सिनेमा, नाटक किंवा अगदी सिरियल बघताना तुम्ही त्याच्याशी एकरूप होता ना, मग परमेश्वराशी काय का नाही होणार? होऊ शकतो.
किंवा गाणं म्हणताना एखादा गायक असेल, एखादी नर्तिका असेल, ती त्या नृत्याशी किती तद्रूप होते की नाही. त्यामुळे स्वतःला विसरायला होतं. बागकाम करताना, शिल्पकला, अशा अनेक कलेमध्ये आपण विसरून जातो. मग ही कला आता आपणही साध्य करूया. आणि खरंच ही अधिकाधिक खोल आहे, इथलं सुख अधिक उत्कट आहे, अधिक महत्त्वाचं आणि अधिक टिकणारं आहे. मग आता त्या गतीपर्यंत आपल्याला खरंच पोचायचं असेल तर काय करायचं आहे याच्यामध्ये सांगितलं आहे. पुढचा मंत्र आहे 11वा मंत्र. काय आहे बघूया. ताम योगम इति मन्यन्ते स्थिराम इंद्रियधारणाम अप्रमत्तस्तदा भवति योगो हि प्रभावप्ययौ. आत्मदर्शन झाल्यानंतर बरं का, आता ही पुढच्या स्टेजेस आपण बघतोय. कारण हा कोणाला सांगतात, हा उपदेश कोणाला चालला आहे? नचिकेत्याला. आणि नचिकेत्याने आपलं अंतःकरण अतिशय शुद्ध आहे, त्याचं अंतःकरण शुद्ध आहे. आता त्याच्यामध्ये हे आत्मतत्व स्थिरावण्यासाठी यमराज काय सांगतात बघूया. यमराज आता या 11व्या मंत्रामध्ये सांगतायत की आत्मदर्शन झाल्यावर, लक्षात घ्या, आता आत्मदर्शन झालं आहे, पण ते स्थिर होण्यासाठी सावधानतेने अभ्यास करावा लागतो. कसा? बघा, एकरूपतेची अवस्था क्षणिक असते, ती टिकत नाही. त्या अवस्थेतनं पुन्हा बाहेर आल्यानंतर, त्या समाधीतून उत्थान झाल्यानंतर साधकाला अतिशय जपावं लागतं. आपण बघतो अगदी वरच्या स्थितीमध्ये, अगदी त्या ब्रह्मापाशी जाऊन आलेला सुद्धा कधी कधी गडगडतो, कधी कधी अधःपतन होतं. म्हणजे जर का एकरूपतेच्या अवस्थेतून खाली आल्यावर साधकाला जपावं लागतं, कारण त्याच्या अंगी नवनवीन शक्ती निर्माण झालेल्या असतात आणि त्या वापरून पाहण्याचा त्याला मोह होऊ शकतो. लक्षात घेऊया. खूप अवघड वाटे ही. तिथपर्यंत पोचताना अनेक आपल्या परीक्षा घेतल्या जातात, कसोट्या घेतल्या जातात की तुम्हाला शक्ती मिळाली आणि मग आपल्याला वाटतं की हां, मला काय दुसऱ्याच्या मनातलं ओळखता येते, मग त्याचं भांडवल करायचं नाही, त्याचा प्रसिद्धीसाठी वापर करायचा नाही, ह्या शक्ती उगीचच वापरायच्या नाही आहेत. आणि मग त्यांनी आपली इंद्रिय अतिशय सावधानपणाने आवरून ठेवली नाहीत तर पुन्हा त्या विषयामध्ये बुडी मारतात. म्हणून अध्यात्म हा घसरडा मार्ग आहे, निसरडा मार्ग आहे. सारखं प्रत्येक पाऊल हे जपून टाकायला लागतं, काळजीपूर्वक टाकायचं आहे, विचारपूर्वक विवेकाने टाकायचं आहे असंही म्हटलेलं आहे. कारण ते असं इतकं सहजासहजी नाही आहे हो. इतकं सहजासहजी मी काहीतरी प्राणायाम केलं म्हणजे काय दर्शन घडेल का? आणि घडलं तरी ते टिकवावं लागतं. नैव वाचा न मनसा प्राप्यम शक्यो न चक्षुषा अस्तीति ब्रुवतो अन्यत्र कथम तदुपलभ्यते. वाणीनी, डोळ्यांनी, मनाने तो आत्मा प्राप्त होत नाही, पण ज्यांना साक्षात त्याचं दर्शन होतं ते आत्मा तोच आहे हे निश्चित सांगतात. इतरांना मात्र कळत नाही. अस्ति इति, आता बघा पुढचा 13वा मंत्र आहे. अस्ति इति एव उपलब्धव्यम तत्वभावेन चोभयोः अस्ति इति उपलब्धस्य तत्वभावः प्रसीदति. आधी भाव आहे आणि नंतर स्वरूपानुभव आहे. खूप खूप गहन मार्ग आहे आता हा. जसं आपण पहिल्यांदा बोललो होतं ना, हा ज्ञान मार्ग आहे. उपनिषद इज प्युअर नॉलेज. फक्त ज्ञान आहे, आणि फक्त ज्ञान म्हणजे इकडचं तिकडचं ज्ञान नाही, फक्त आत्मज्ञान आहे. आणि म्हणून तर आपण ह्या उपनिषदाला श्रुती माऊली म्हणतो. आणि ह्या माऊलीपर्यंत जर का आपल्या खरंच तिथपर्यंत पोचायचं असेल, जशी माऊली हाताला धरून नेते एखाद्या गंतव्यस्थानापर्यंत, तशी ही उपनिषदं नेणार आहेत आपल्याला. पुढे 15व्या मंत्रामध्ये म्हणले, यदा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयस्येह ग्रंथयः अथ मर्त्यो मृतो भवति एतावत् अयनुशासनम. काय होतं? वासना निःशेष नाहीशी होऊन जिवंतपणी अमृतत्व भोगणं हेच सगळ्या उपनिषदांचं सार आहे. फार वेगळं सांगितलं आहे बरं का. फार म्हणजे खरंच आपल्या एक एक कन्सेप्ट्स क्लिअर होत जात आहेत इथनं. आपल्याला काय वाटतं की मोक्ष किंवा गती किंवा अमृतत्व हे मृत्यूनंतर मिळणार आहे. नाही, आत्ता तुम्ही जिवंतपणी, यात जर का तुमच्या वासना निःशेष झाल्या, थोडी पण नाही हां,
आमच्या बऱ्याचशा वासना गेल्या, 70% गेल्यात असं आम्ही म्हणतो. अहो नाही, 99.99% गेला तरी अर्धा टक्का शिल्लक असतेच. थोडी वासना शिल्लक असली तर ती घाण करते. एवढ्या मोठ्या दुधाच्या पातेल्यामध्ये दह्याचा एवढूसा थेंब जरी पडला तरी त्याला विरजण लागतं ना. वासनेचं तसंच, एवढीशी वासना शिल्लक राहिली तरी सगळ्यावर त्याचं विरजण पडतं. म्हणून वासना निःशेष करायचे. आणि अजून एक पुढची गोष्ट बघूया जी आपण भगवद्गीतेमध्ये पाहिली होती, पण आता आणखीन त्याचं व्यापक स्वरूप बघणार आहोत. मनुष्याचं मोठेपण कशावर अवलंबून असतं? त्याच्या कृतीवर. एखाद्याने खूप कामं केली आहेत, खूप कर्म केले आहेत, धर्मशाळा बांधल्या आहेत, पाणपोया उभ्या केल्या आहेत, अनेकांना मदत केली आहे, कृतीवर अवलंबून नाही तर त्याच्या वासनेवर अवलंबून असतं, असं सगळ्या संतांनी एकमुखाने सांगितलं आहे. खरं म्हटलं तर कृती मोठी असेल तुमची, पण जर का ती वासनायुक्त असेल तर त्या मोठ्या कृतीला काहीही अर्थ नाही. त्याच्या उलट लहानशी कृती जर का निर्वासन असेल तर ते वासनायुक्त मोठ्या कृतीपेक्षा केव्हाही श्रेष्ठ आहे. आणखीन समजून घेऊया. थोडं अवघड वाटतं आहे तुम्हाला, पण आजचा भाग इतका अवघड नाही आहे, कारण समजण्यासारखा आहे. म्हणजे बघा, एखाद्या लहानशा खेड्यामध्ये अज्ञात राहणारा, कुणाला आम्हाला त्याचं नावही माहिती नाही, पण एखादा आत्मज्ञानी पुरुष जर का शांतपणाने जगातल्या सगळ्यांचं खऱ्या अर्थाने कल्याण चिंतित असेल तर तो श्रेष्ठ आहे. त्याचं नाव, गाव, पत्ता आम्हाला काही माहिती नाही, पण एखादी व्यक्ती अशी असू शकते की जी प्रसिद्धी परांगमुख आहे पण आत्मज्ञानी आहे आणि त्या सगळ्यांचं कल्याण इच्छिणारी आहे. आणि त्याच्या उलट एखादी व्यक्ती राजकारणामध्ये फार मोठं कर्तृत्व गाजवते, सत्तेच्या अभिलाषेने त्याची उलथापालथ करणाऱ्या राजकारणी पुरुषापेक्षा ती व्यक्ती जी आत्मज्ञानी आहे, जगाचं कल्याण खरंच चिंतते आहे, अशी जी व्यक्ती आहे ती सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे. बघा ना, जेव्हा महत्त्वाकांक्षा स्वार्थाच्या पायावर उभी असते तेव्हा समाजामध्ये खूप संघर्ष निर्माण होतात. पण मग आता हे टाळण्यासाठी काय करायचं आहे? ही वासना कशी व्यक्त होते आता आपल्यासाठी सांगितलं आहे बरं का. वासना आमच्यात नाही आहे का? आहेत, पुष्कळ वासनांचा अगदी थैथयाट चाललेलं आहे. आता वासना कमी करायची तर त्या 2 प्रकारांनी करायची. एक, त्याला म्हणजे असं गमतीने म्हटलेलं आहे की या वासना ही 2 तोंडांनी प्रगट होत असते. 2 तोंड आहेत तिला. कुठली 2 तोंड आहेत? एक म्हणजे कर्तेपणाचा अभिमान आहे आणि ममत्व बुद्धी आहे. या 2 गोष्टी काढून टाकूया. मागे आपण पाहिलं होतं, राग द्वेष वियुक्तैस्तु विषयानेंद्रियश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. जसं साप काही एवढा भीतीदायक नसतो, फक्त त्याचे 2 विषारी दात आहेत, तेवढे काढून टाकले की सापाला तुम्ही अंगावर पण खेळवू शकता. मग ह्या वासनेचं तसंच आहे. वासनेची 2 तोंड आहेत ना, ती ठेचून टाका. कर्तेपणाचा अभिमान आणि ममत्व बुद्धी ही 2 तोंड आहेत. सारखं मी केलं मी केलं मी केलं, काही एवढीशी गोष्ट तुम्ही करा, फार अभिमान असतो. आणि काही लोक एवढं मोठं कार्य करूनसुद्धा कुठेही त्याचं वाच्यतासुद्धा करत नाहीत. अशी लोकं आहेत. कर्तेपणाचा अभिमान आधी काढून टाकायला पाहिजे. सुरुवात आपल्यापासून लगेच करायची. छोट्या मोठ्या गोष्टीचं मी केलं म्हणायचंच नाही, पण दांभिकपणाने माझ्या देहाकडनं करवलं गेलं असं पण म्हणायचं नाही, काही बोलायचंच नाही. असं करता यायला पाहिजे. ममत्व बुद्धी, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नको, त्याच्यामध्ये ममत्वाचा अभिमानसुद्धा नको. हे सगळं, कारण ते सगळं कर्तृत्व कुणाचे आहोत? त्या आत्म्याचे. पाहिलं ना आपण आत्ता, त्या आत्म्याने हे सगळं ब्रह्मांड चालवलेलं आहे. मी काय आहे? मी केवढीशी लहानसा क्षुद्र जीव आहे. पण ही वासना काय आहे? ही सापडत नाही, ती सूक्ष्म आहे ना, त्यामुळे सापडत नाही. पण ह्या 2 गोष्टी टाळल्या, कर्तेपणाचा अभिमान आणि ममत्व बुद्धी, तर ती आपोआप क्षीण होते आणि ती मृत्यूपंथाला लागते. तिला तुम्ही नाहीच खायलाच द्यायचं नाही. हे 2 गोष्टी टाळल्यात तर ती क्षीण होऊन मृत्यूपंथाला लागते. आणि खरंच आहे, तो स्वामी आहे ना, तो आहे ना. ती वासना गेली तर जाऊ दे, तुम्हाला तारण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. तो जो आपला स्वामी आहे, जो आपला मालक आहे, तो आपल्या कर्तव्याचं फळ देतो आणि त्याच्यातच समाधान मानायचं. त्याने आपल्याला एवढं आश्वासन दिलं आहे, योगक्षेम वहाम्यहम, तू काळजीच करू नको. तरीसुद्धा आम्ही म्हणतो मी केलं नाही तर मग कसं होईल,
माझ्यामुळे संसार चालला आहे, माझ्यामुळे असं झालं, माझ्यामुळे कशाला नको त्याच्या. आणि हेच खरं वेदांतशास्त्राचं रहस्य आहे. मी करायचं नाही, ममत्व बुद्धी नको. आणि असं खरंच ते आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. त्याला सगळी तुझी चिंता आहे, तू काळजीच करू नको. खरं नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, तू खेदच करू नको. तो बरोबर त्याचं तुझ्याकडे पूर्ण लक्ष आहे, एवढंच सांगितलेलं आहे. पुढचे आता 3 मंत्र राहिलेत. शतंच एकाच हृदयस्य नाडयः तासां मूर्धानम अभिनिहि श्रुतैका तयो ऊर्ध्वम आयन अमृतत्वमेति विश्वज्ञा उत्क्रमणे भवन्ति. आता बघा, याच्यामध्ये आपल्या शरीराचं वर्णन केलेलं आहे. हृदयापासून निघणाऱ्या 101 नाड्या आहेत. त्यापैकी ज्या 3 आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. सुषुम्ना आहे ती मस्तकाला भेदून जाते, तिच्याद्वारे वर जाणारा जो आहे तो अमृतत्व पावतो. आणि बाकीच्या नाड्या नाना गतियुक्त नाड्या अनेक जन्माला कारण होतात असं म्हटलेलं आहे. योग साधनेने मृत्यू साधणारे काही थोडे लोक आहेत. योगी पुरुष जे आहेत ना, अगदी म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये एक कथा आहे की पुण्यातले एक पोतनीस नावाचे गृहस्थ गोंदवलेला आले होते. त्यांना अर्धांगवायू झाला होता आणि त्यांचा अंतकाळ आता अगदी जवळजवळ आला होता. हे महाराजांनी अंतर्ज्ञानाने ओळखलं होतं आणि त्यांना गोंदवल्यातच मृत्यू पाहिजे होता. तेव्हा मग महाराजांनी आपल्या 2 सेवकांना सांगितलं, आपल्या मंडळींना सांगितलं की तुम्ही दोघांनी यांना झोपू दे आणि तुम्ही दोघांनी इथे थांबा त्यांच्याजवळ. आणि त्यांची टाळू आहे ती फुगत जाईल आणि मग शेवटी त्याला एक छिद्र पडेल आणि त्याच्यातनं त्यांचा प्राण जाईल. असा प्राण टाळूमधनं ब्रह्मरंध्रातनं प्राण जाणं ही अलौकिक घटना आहे. आणि त्या गृहस्थांचं तसं झालं आणि रात्री 12:30 वाजता मग त्या महाराजांना हाक मारली आणि खरंच त्यांचं डोकं म्हणजे योगी जसे देह ठेवतात तसा त्यांनी प्राण सोडलेला आहे. ब्रह्मरंध्र आपण 11 द्वारं पाहिली होती ना, तुम्हाला आठवत आहेत. 9 द्वारं तर आपल्याला माहीत आहेत, पण हे 11वं जे द्वार आहे ते ब्रह्मरंध्राचं द्वार आहे आणि त्याच्यातनं जो जातो त्याचं हे सामान्य माणसासाठी अर्थातच हा मार्ग नाही आहे. आता पुढे म्हटलेले अगदी 17वा आणि 18वा 2च मंत्र बघणार आहोत. अंगुष्ठमात्र पुरुषोंतरात्मा सदा जनानां हृदये सन्निविष्टः त्वं स्वात् शरीरात प्रवृहेन् मुञ्जादिवेशिकां धैर्येण तं विद्यात् शुक्रम अकृतं तं विद्यात् शुक्रम अमृतं भवति इति. आता अंगठ्या एवढा तो पुरुषोत्तम आहे, आपल्या शरीरात आहे. तर आता हे असं सांगितलं, इथे सुंदर एक शब्द वापरला आहे, प्रवृहेन मुंजादिवेशिकाम धैर्येण. धीराने एक काम करायचं आहे. मुंज नावाचं एक गवत असतं बरं का. आपल्याला मुंज म्हणजे मौंजी बंधन आपण म्हणतो त्याला. मौंजी बंधन म्हणजे तरी काय आहे, तर कमरेला ते दर्भ बांधतात असं आपल्याला माहिती आहे. पण मुंज नावाचं एक गवत असतं. त्या गवतामध्ये एकातून एक असं त्या गवताच्या काड्या निघत असतात. आता त्या काड्या काढणं एक वेळ सोपं आहे, पण आपल्या शरीरातून हा प्राण असा अलगद काढायचा आहे. आपल्याला थोडं धक्कादायक वाटेल, भीतीदायक वाटेल, पण खरंच आहे. जशा त्या मुंज नावाच्या गवतातून जशी काडी बाहेर काढतात तसं त्या आत्म्याला आपल्या शरीरातून धैर्याने बाहेर काढायचे. आणि त्यामुळे आत्मा हेच शुद्ध आत्मतत्व आहे. थोडक्यात काय आहे, आत्मा बाहेर काढायचा म्हणजे काही आत्महत्या करायची नाही किंवा बाहेर काढायचा पर्स म्हणजे प्रत्यक्ष काही काढायचं नाही आहे. एवढंच करायचं की शरीर जिवंत असतानाच त्याच्याकडे तटस्थपणे बघायला शिकलं पाहिजे. आपण लोकांच्या कुणाकुणाच्या अंत्ययात्रेला जातो, फ्युनरलला जातो, तेव्हा आपण त्या शवाकडे आपण नमस्कार करतो, फुलं वाहतो, आपल्याला वाईट वाटतं, शोक करतो आणि बाहेर पडतो. पण एकदा असं करून बघूया, एकदा नजरेपुढे नुसतं कल्पनेने आणूया की माझंच शरीर असं पडलेलं आहे आणि इतर लोक येत आहेत. असा विचार करता येतो का आपण शवासनामध्ये? आणि ह्याच्यासाठी मग करायचं काही, आपल्या शरीराकडे, मृत शरीराकडे आपल्याला बाहेर पडून बघता यायला पाहिजे.
हे करता येईल का? येईल, नक्कीच येईल. त्याची साधना, त्याची प्रॅक्टिस, त्याचा सराव कसा करायचा? रोज एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळेला शवासनामध्ये निजायचे. झोपायचं नाही म्हटलं मी, निजायचे. शवासनामध्ये निजायचे आणि आपल्या शरीराला अशा ऑर्डर्स द्यायचे, असे आदेश द्यायचे. अशी कल्पना करायची की हे हात म्हणजे मी नाही, हे पाय म्हणजे मी नाही, हे डोळे म्हणजे मी नाहीत, हे शरीरच माझं नाही, अशी दृढ कल्पना करून कल्पनेने स्वतःच्या शरीराकडे वेगळेपणाने बघायचा थोडा सराव करायचा. लगेच जमणार नाही. पहिले काही दिवस तर झोपच लागेल, कारण शरीर, आपली गात्र सगळी थकलेली आहेत. त्यामुळे पहिल्यांदा तो काही तरीसुद्धा चिकाटीने अभ्यास करायचा आहे. आणि मग एकदा मेंदूचा थकवा गेला की झोप न लागता विचार प्रवाहसुद्धा हळूहळू मंद होत चालल्याचा अनुभव येईल. पुढे आणखीन चिकाटी धरून अभ्यास केला तर या सूक्ष्म देहाने आपल्या जडदेहाच्या बाहेर जाता येतो. बाहेरही जाता येतं, आतही येता येतं. म्हणजे हे ये जा करणं हे शक्य होतं आत्म्याने, कल्पनेने करायचे आत्ता. आणि देहातून वेगळे निघाल्याची ही पायरी आहे. पुढची पायरी आणखीन कठीण आहे. ती साध्य होण्यासाठी त्या साधनाची तीव्रता आणि वैराग्याचा जोर आवश्यक आहे. या योग्य मार्गाने अभ्यास केला तर हा देह कसा आहे? हा जडदेह आणि सूक्ष्मदेह म्हणजे मी नाही आहे, तर मी प्रत्यक्ष आत्माच आहे असा अनुभव येतो. यायला अडचण येत नाही. प्रयत्न करायचा आहे. अगदी 15 मिनटं रोज एका जागी, एका विशिष्ट जागी, एका विशिष्ट वेळे शक्यतो असा प्रवास करायचा आहे, असा प्रयत्न करायचा आहे की हे सगळं शरीर हे माझं नाही आहे. मी त्या शरीरातनं बाहेरही जाऊ शकतो, पुन्हा आतही येऊ शकतो. ही अर्थात खूप साधना ह्याच्यासाठी पाहिजे. आणि हे सगळं ह्या नचिकेत्याला सांगितलं. आणि नचिकेत्याला काहीच अशक्य नाही आहे. आणि कोण सांगतायत? साक्षात मृत्यूदेवता, साक्षात यमराज सांगतायत असं करायचं आहे. अंगुष्ठ मग काय होणार आहे? मृत्युप्रोक्तां नचिकेतोऽथ लब्धा विद्यामेतां योगविधिं च कृत्स्नं ब्रह्मप्राप्तो विरजो अभूत विमृत्युः अन्यो अपि एवं यो विदधाध्यात्ममेव. आता मृत्युप्रोक्तां नाचिकेतो अथ, यमाने सांगितलेलं हे आत्मज्ञान आणि त्याच्या प्राप्तीचा उपाय नचिकेताला मिळाला. लब्ध्वा म्हणजे मिळाल्यावर विद्याम एताम योगविधिं च कृत्स्नम, आणि हे प्राप्त करण्याचं, हे आत्मज्ञान प्राप्त करण्याचं जे कृत्स्नम, संपूर्ण योगविद्येचं ज्ञान यमराजाने त्या नचिकेत्याला दिलेलं आहे. आणि मग त्यामुळे तो ब्रह्मज्ञानी झाला. ब्रह्मप्राप्तो विरजो अभूत विमृत्युः. आणि मग तो कसा झाला? विमृत्यू म्हणजे मृत्यूरहित झाला. म्हणजे त्याला मृत्यू आला नाही का? नाही, मृत्यूच्या पलीकडे गेला. पुन्हा त्या चक्रात तो अडकला नाही. अन्यो अपि एवं यो विदधाती आत्मैव असं म्हटलेलं आहे. आणि मग तसाच तो धर्माधर्मरहित आणि मृत्यूरहित झाला. त्याचप्रमाणे, अगदी त्याचप्रमाणे जो या नचिकेत्याच्या मार्गाने जाईल. यमदेवाने नचिकेताला उपदेश केला आहे, तो आपण नुसता ऐकला, आपण नुसता भाषेच्या माध्यमातून त्याचा अभ्यास केला. पण हे आत्मज्ञान खरंच जर कोणी करून घेईल तर त्यालासुद्धा हाच अनुभव येईल, ब्रह्मप्राप्तीचा, मृत्यूरहित, सगळ्याच्या पलीकडे जाण्याचा, हा अमृतत्वाचा अनुभव येऊ शकेल. कठोपनिषदाचा अभ्यास हा नुसता वरवर करायचा नाही आहे. नुसतं समजलं, आवडलं, कळलं किंवा त्याच्या परीक्षा दिल्या, त्याच्यामध्ये अगदी चांगले मार्क्स मिळाले, हे नाही आहे. कठोपनिषदाचं हे ध्येयच नाही आहे. आपली उन्नती करायची. आपल्याला या स्थूल देहाकडनं निदान सूक्ष्म देहापर्यंत पोचता आलं पाहिजे. स्थूल देह मी नाही हे कळलं तरी सूक्ष्म देह म्हणजे पण मी नाही. या सगळ्याच्या पलीकडे जे आत्मतत्व आहे ते मी आहे, हे नचिकेत्यासारखं आपल्याला कळायला पाहिजे. आणि जेव्हा ते कळेल तेव्हा आपणही ब्रह्मज्ञानीच होणार आहोत. फार काही अवघड नाही आहे, पण सोपंही नाही आहे. आपण जाऊया, प्रयत्न करूया या दिशेने. निदान दिशा तर समजली, त्या दिशेने आपण प्रयत्न करूया आणि तिथपर्यंत पोचण्याचा निश्चितच प्रयत्न करूया. एवढंच आता म्हणूया आणि पुढे जाऊया. शेवटचा मंत्र म्हणूया.
खूप हे उपनिषद आता कठोपनिषद आपलं आता पूर्ण झालं. पुढच्या भागामध्ये आपण प्रश्नोपनिषद बघणार आहोत. पुढच्या भागापासून 6 प्रश्न आहेत. पुढचंही खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. म्हणजे सगळीच उपनिषदं कठीण आहेत, अगदीच काही त्याच्यात वादच नाही आहे, कठीण आहेत. पण पुन्हा पुन्हा अभ्यास केला तर आपल्याला समजणार नाहीत, इतके काही आपण मंद नाही आहोत. त्यामुळे हळूहळू प्रयत्नाने पुन्हा पुन्हा, आणि त्याच्यासाठी भौतिक शिक्षण किंवा फार मोठं ज्ञान किंवा काही त्याची काही गरज नाही आहे. आत्मज्ञान असेल, ती ओढ असेल, तो ध्यास असेल, ते संस्कार असतील, तर आपण निश्चितच एक एक पाऊल पुढे जाऊ शकणार. त्यामुळे खरंच आहे, योजनानां सहस्राणि शनैर्गच्छेत् पिपीलिका अनिच्छन् वैनतेयोपि पदमेकं न गच्छति. मुंगी आणि गरुडाची शर्यत लावली तर कोण जाईल पुढे? पण मुंगीने ठरवलं तर ती सहस्र योजनासुद्धा पार करेल, आणि गरुडाची इच्छाच नसेल तर गरुड एक पाऊलसुद्धा टाकणार नाही पुढे. एवढं जर आहे, आपण मुंगी आहोत पण जाऊया ना, हळू 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 कधीतरी पोचू, नक्कीच पोचू. असंच त्या परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आणि शेवटचे 2 मंत्र म्हणूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.